पाणी बॉटल पाणी आहे. इकडे चणी फुटाणी वाटाणे इकडे 10 रुपये इकडे. ही गोष्ट आहे एका ट्रेनची जिला लातूरकरांनी त्यांच्या मनात घरचं एक सदस्य बनवले. हो, हिस्ट्री ट्रेन पुणे स्पेशल फेअर ट्रेन नंबर 01488. ही ट्रेन हरंगुळ ते पुणे 327 किलोमीटर अंतर पार करते फक्त 6 तासात. आणि याच ट्रेनने पुण्याला जाण्यासाठी मी आलोय LMTने लातूरवरून हरंगुळला. मला हा पूर्ण प्रवास डॉक्युमेंट करायचा होता. सो मी या विचारात होतो की मला विंडो सीट मिळेल का नाही. बट यावेळेस मला विंडो सीट नाही भेटली. तसं पाहायला गेलं तर लातूरून पुण्याला जाण्यासाठी किंवा पुण्यावरून लातूरला येण्यासाठी अनेक ट्रेन आहेत, परंतु एक ट्रेन अशी आहे जी लातूरकरांना कधीच निराश करत नाही, पुण्याला जाण्यासाठी किंवा अथवा पुण्यावरून लातूरला येण्यासाठी. आता ही हरंगुळ जे आहे ते लातूरपासून अगदी 10 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथून ही हरंगुळ स्टेशन आहे, तर इथून ही पुण्यासाठी ट्रेन निघते. याचं तिकीट कधी पण मिळतं. इव्हन म्हणजे आज जर मला जायचं असेल तर कधी कधी तर सकाळी पण तिकीट मिळतं किंवा काल सुद्धा आपण तिकीट बुक करू शकतो. गर्दी नसते या ट्रेनला, पण मस्त ट्रेन आहे. 6 तासात हा पूर्ण प्रवास होऊ शकतो. या गाडीचे वेळापत्रक जर पाहायचं गेलं तर ही गाडी पुण्याचा जर विचार केला तर ही गाडी पुण्यावरून सकाळी 6 वाजता निघते आणि हरंगुळला 12 वाजता पोहोचते. आता मी जर जातोय ते मी हरंगुळून पुण्याला जातोय, तर ही गाडी हरंगुळून दुपारी 15 वाजता म्हणजेच 3 वाजता निघते आणि रात्री 9 वाजता म्हणजेच 21 वाजता पुण्याला पोहोचते. तर अशा प्रकारे या गाडीचं वेळापत्रक आहे. ही गाडी रोज आहे, प्रत्येक दिवशी आहे. ही गाडी फक्त एवढंच आहे की दिवसाची आहे, पण एक्सप्रेस आहे. 6 तासामध्ये हा आपला प्रवास कंप्लीट होऊ शकतो. पण हरंगुळ जे स्टेशन आहे ते लातूरच्या अलीकडचं स्टेशन आहे, त्यामुळे तुम्हाला लातूरला जायचं म्हटलं तर ॲटो आणि सिटी बस आहेत, किंवा लातूरून तुम्हाला हरंगुळ स्टेशनपर्यंत यायचं म्हटलं तर अनेक बस सिटी बस आहेत किंवा ॲटो आहेत. सिटी बससाठी तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागते, परंतु ॲटो उपलब्ध आहेत आणि तुम्ही इथं येऊ शकतात हरंगुळ स्टेशनला आणि इथून तुमचा हा प्रवास होऊ शकतो. तर पहा हा संपूर्ण प्रवास मजा येईल तुम्हाला. सर्वात एक महत्त्वाची गोष्ट, ट्रेनमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण असल्यास, कुठलीही तक्रार जर नोंदवायची असेल, तुम्हाला अचानक वैद्यकीय सेवा जर हवी असेल किंवा तुमच्या कंपार्टमेंटमध्ये काय झालं असेल, बाथरूम क्लीन नसल्यास, आपल्याकडे एक 139 हा आपण कॉल करू शकतो. या कॉलवर तुमचा PNR नंबर जर टाकला ना, तुमची कंप्लेंट लगेच तिथे रजिस्टर होते आणि तुम्हाला इमिडिएटली ती तुमची जी कंप्लेंट आहे ती सॉल्व्ह होते. खरं म्हणलं तर मी थोडंसं लवकर आलो होतो, 2 वाजताच मी आलो होतो आणि त्याच्यामुळे मी येऊन बसलो आहे निवांत. आणि जसं आता 2:15, 2:30, 2:45 होतील, तर अचानक गर्दी होऊन जाते आणि सगळी ट्रेन गच्च होऊन जाईल आणि 3 वाजता करेक्ट 3 वाजता ही ट्रेन इथून हरंगुळवरून प्रस्थान करेल पुण्याकडे. 3 वाजले आहेत आणि आपला हरंगुळ पुणे प्रवास सुरू झाला आहे. आणि शेवटी हरंगुळला टाटा करत हरंगुळ स्टेशन नावाची पाटी लहान होत गेली. ट्रेनने वेग पकडला. रस्त्यावरील झाडे, शेती, गाड्या, माणसे पटापट मागे पडत होती आणि नवीन चित्र परत नजरेसमोर येत होतं. मला काय वाटतं ही ट्रेन टायमिंगवर पोहोचेल का नाही? तर खरं टाईम तर आहे 9 वाजता, पण बघूया एक्झॅक्ट टायमिंगला ही ट्रेन पोहोचते का नाही. वाजून 55 मिनिट झालेले आहेत आणि धाराशिवला आलोय. आता मला प्रचंड भूक लागली होती आणि मला आठवलं माझ्या बॅगमध्ये मी नको नको म्हणत असताना सुद्धा काहीतरी दिलं आहे. हे घरचं जेवण आहे. याच्यासमोर बाकी सर्व फिकं. पेपर ओपन केला आणि त्यात माझी आवडती भाजी, शेंगदाणा चटणी, लोणचं, चपाती आणि खास लातूरची चव. आठवणीतील जेवण झालं हे माझं.
टाईम झाला आहे 4:25 आणि बार्शीला आलो. एक गोष्ट खास वाटते बरं का मला त्या पॅसेंजरची, जे म्हणजे जनरलची तिकीट काढतात आणि स्लीपरमध्ये इतक्या कॉन्फिडन्सने येतात ना, तुमच्यासाठी भारी. आणि काही किती लोक असे असतात त्यांच्या तिकीट पण नसतात आणि ते इतक्या कॉन्फिडन्सने येतात ना, डायरेक्ट स्लीपरमध्ये डायरेक्ट सीटवर येऊन बसतात. खूप डेंजर असतं त्यांचा कॉन्फिडन्स. जनरल में जाओ ना, किराया है 310 रुपया, इसका किराया 310 रुपया है. अरे एक आदमी का नहीं मिला हो. हाँ तो नहीं मिला तो यहाँ भरो ना. नहीं मिला तो यहाँ भरो, नहीं तो जनरल में जाओ ना. नहीं भरना है तो अभी जाना है, ऐसा थोड़ी कि हम देख कर रहेंगे बाद में जाएंगे. ऐसा नहीं, इधर से जाने का रास्ता है. जाओ. सो 22 उदय कुमार उमाकांत उपर्डे. मलाई कुल्फी बाबा, मलाई कुल्फी. मला तर झोप लागली होती आणि कुरुडवाडी स्टेशनला आलो होता. सध्या वाजले 5:15. तर हे एक मोठं जंक्शन आहे. थंड आहे का रे दे. कुरुडवाडीला ट्रेन थोडीशी लवकर आली आणि मी झोपलेला अवस्थेत होतो. पण आवाजाने मी उठलो, पाहिले तर काय कुरुडवाडी स्टेशन आलं होतं. माझ्या मागे बघा हे सगळ्या ट्रेन आहेत. ऑलमोस्ट इतक्या ट्रेन इथून पास होतात या स्टेशनवरून. पानी ठंडा पानी बॉटल पानी. संध्याकाळचा सूर्य जणू आजच्या दिवसाला हलकेच गुड बाय करत होता. ट्रेन वेगात होती पण मन मात्र त्या सूर्यास्ताच्या रंगामध्ये हरवून गेलं होतं. #सूर्यास्त वेडा. नदी हलकेच वळण घेत होती, झाडं मागे सरकत होती आणि शेती गालातल्या गालात हसत होती. कधी वाटतं अशा प्रवासात आपण स्थिर आहोत आणि जगच आपल्या समोरून सरकतंय, पण असं नसतं. एकदा जावेद अख्तरकडून ऐकलं होतं. कभी कभी मैं ये सोचता हूँ कि चलती गाड़ी से पेड़ देखो तो ऐसा लगता है दूसरी समझा रहे हैं. कभी कभी मैं ये सोचता हूँ कि चलती गाड़ी से पेड़ देखो तो ऐसा लगता है दूसरी समझा रहे हैं, मगर हकीकत में पेड़ अपनी जगह खड़े. तो क्या ये मुमकिन है? सारी सदियां कतार अंदर कतार अपनी जगह खड़ी हो, ये वक्त साकित हो और हम ही गुजर रहे हो. तुम्ही कधी या ट्रेनने प्रवास केला असेल तर कमेंट करा. पाहूयात किती लातूरकरांनी या ट्रेनचा प्रवास केला आहे. साडेसहा वाजलेत आणि पारेवाडी स्टेशन आहे हे. खरं तर हे 6 नंतरचा जो टायमिंग असतो ना सनसेटचा आणि ट्रेन जर्नी, काय भारी व्ह्यू असतात, इतके भारी व्ह्यू असतात. सगळं पूर्ण केशरी आकाश होतं आणि इतके भारी सीन होतात ना, भरपूर भारी सीन होतात. आणि मी बोलण्यामध्ये माझी ट्रेन जात आहे. सो जातो. चला
जन्म पुण्यातच आहे. माझं शेती वगैरे बार्शी साईडला आहे. माझं हे सासर माझं धाराशिव होतं. 7:45 झाले आणि येडगावला आलो आहे. रात्र झाले सध्या आणि आता थोडंसं आता वातावरणात जो गरमपणा होता ना, गरमी जी होती ना, आता थोडं थोडं वातावरण थंड होत चाललेलं आहे. झालं आता 1 तासामध्ये पुणे आणि आपला हा हरंगुळ पुणे प्रवास संपणार. मागच्या 1 तासापासून मी असंच अननोन व्यक्तीला बोलत होतो, पण कॅमेरा ओपन करून ते दाखवणं वगैरे मला व्यवस्थित नाही वाटलं. त्याच्यामुळे मी असंच ऑफ कॅमेरा मी गप्पा करत बसलो. ही ट्रेन हडपसरच्या जवळ आली तशी ती थोडीशी स्लो झाली. आता सध्या 12 मिनिट लेट आहे ट्रेन. सो टाईम झाला आहे 8:42. लोक किती वाजता पोहोचते? जसं तुम्हाला म्हटलं मी की हरंगुळ पुणे एक्सप्रेस ही एकदम टायमिंगवर येते आणि करेक्ट टायमिंगवर ही ट्रेन आली. म्हणजे 9 वाजता थेट पुणे स्टेशनला आलो. आणि आता तुम्ही जे माझ्या मागे पाहत आहात ते ऑब्व्हियसली पुणे मेट्रो स्टेशन आहे. तर हा होता हरंगुळ पुणे ट्रेन प्रवास. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंट करा. आणि तुमच्या काही अडचणी असतील, या संदर्भात काही प्रश्न असतील, कमेंट करा. सांगा अजून तुम्हाला कुठल्या ट्रेनचा प्रवास पाहायला आवडेल. मी ते लवकरच घेऊन येतो. मी उदय उमाकांत उकरडे सायनिंग ऑफ. चेस युअर पॅशन नॉट युअर पॅशन. बूम.